हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। मी अर्चना, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा। तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा। सकाळचा टाइम आहे, आम्हाला डीमार्टला जायचं आहे, त्यामुळे जरा पटपट आवरून घेत आहे। एकीकडे दूध गरम करायला ठेवलंय आणि दुसरीकडे आता मी नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे। नाश्ता वगैरे करून मग आता लवकरच आम्ही डीमार्टला थोडीफार शॉपिंग करायची आहे, म्हणजे हेच की किराणा वगैरे आणि थोडंफार चपला वगैरे सगळ्यांना घ्यायच्या आहेत, कारण का डेली वेअरसाठी डीमार्टच्या चपला ही क्वालिटी असते। डीमार्टला म्हणजे कपडे, चपला किंवा कुठल्याही वस्तू असल्या तरी त्या डीमार्टला चांगल्या भेटतात आणि 100% क्वालिटी असतात आणि टिकतात पण खूप दिवस। डेली वेअरसाठी चांगले असतात, त्यामुळे मग म्हटलं आता डीमार्टला जावं आणि किराणा पण होईल थोडाफार आणि सर्व काही ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या पण घेऊ शकतो। पण आम्ही कधी जास्त जात नाही डीमार्टला, कारण का डीमार्टला गेले की तिथं कसं भरपूर वस्तू असतात, मग ते आपलं बजेट सर्व काही बिघडून जातं। आपण एक ठरवतो आणि तिथं गेल्यावर वेगळंच काहीतरी घेत बसतो, म्हणून जास्त आम्ही जात नसतो। मी लिस्ट बनवूनच त्यांच्याकडे देत असते किराणा यादी वगैरे, मग तेच घेऊन येतात। आम्ही कधीतरी जात असतो। आता पोहे वगैरे सर्व काही नाश्ता आमचा झालेला आहे, चहा वगैरे सर्व घेतलं आहे। शिवने पण नाश्ता केला आहे। आता त्याला थोड्या वेळ झोक्यात बसवलं आहे आम्ही, कारण आम्हाला जरा आवरू देईल ना, मग त्यामुळे बसवलं आहे झोक्यात आणि पटपट असं आता आम्ही आवरून घेत आहोत। आणि उन्हाच्या अगोदर जरा जाऊन यावं लागतं, नाहीतर आता इथून पुढे ऊन खूप वाढत चाललेलं आहे। घरातून बाहेर पडवत नाही, म्हणजे नाही का, उन्हात असं नको वाटतं बाहेर जायला कुठं, म्हणून मग आता पटकन सकाळीच आम्ही लवकर आवरून घेतलं आहे। तरी पण थोडंफार ऊन झालेलंच होतं। आवडता नाही का नाश्ता, आंघोळ्या आहे ते सर्व काही, आणि अवनी पण स्कूलमध्ये गेली होती 9, 9:30 पर्यंत। मग तिथून आल्यानंतर तिचा नाश्ता वगैरे असे 10, 10:30 आम्हाला वाजले होते घरीच। मग आता आमचं आवरून झालेलं आहे। आता शिवचं आवरून घेते, त्याला डायपर वगैरे, टी शर्ट तर घातलेला होता, पण टी शर्ट आणि पॅन्ट असंच म्हणजे लाईट वेअरच कपडे सर्वांनी घातलेले आहेत, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांना कमीत कमी वजनाचेच कपडे घालायला पाहिजे। आणि कसं म्हणजे त्यांना पण जास्त चिडचिडपणा होत नाही मुलांना, आणि कम्फर्टेबल असेच कपडे घालत जायचे लहान मुलांना, आणि आपण पण उन्हाळ्यात कम्फर्टेबलच कपडे वापरायचे, कॉटनचेच। आणि हे बघा आता आवडलं आहे आमचं सर्वांचं। शिवचे आता सॉक्स घालून घेते आणि टोपी तेवढी घालायची बाकी आहे। त्याला पण सॉक्स आणि टोपी वगैरे जर घातली ना, तर असं वाटतं आपण कुठंतरी फिरायला चाललो आहे, म्हणून तो खुश असतो। रोजच्यापेक्षा ते बघा कसा उड्या मारत आहे, त्याला पण आनंद होत आहे आपण कुठंतरी चाललो आहे बाहेर फिरायला म्हणून। काजळ पावडर आता सर्व काही लावून घेतलं आहे तर त्याचं आता जवळपास सगळंच आवरले आहे आमचं, तर आम्ही निघणारच आहोत शिवचं आवरलं की। चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत। हे बघा, हे आहे वाघोलीमधील डीमार्ट। तर आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो ह्या डीमार्टमध्ये। पहिल्या हडपसरमधल्याच डीमार्टमध्ये आम्ही कंटिन्यू जात असायचो, परंतु इथल्या वाघोलीमधील ह्या डीमार्टमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो आहे। काही पण थोडंफार आम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही स्टार बाजारमध्ये जात असतो, तिथं पण चांगल्या व्हरायटीज भेटून जातात। आणि हे बघा सर्व काही आता तुम्हाला दाखवते, बघा सर्वांनी।
आता शिव पण कसा एकदम मज्जा करतोय, त्याला पण खूप छान वाटत आहे. कारण त्याला जसं आता समजायला लागलं तसं आम्ही पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलेलो आहोत. त्याला घेऊन जास्त आम्ही कुठं बाहेर पडत नव्हतो. काही आणायचं असेल तर तेच आणत होते, परंतु मी त्याला घेऊन जास्त बाहेर पडत नव्हते. पण आता पहिल्यांदाच आम्ही इथं आलो आहे, त्यामुळे त्याला पण खूप इथं मज्जा येते. काही पण वस्तू मस्त असं बघतोय, तो गडबडून पण गेलेला नाही. व्यवस्थित असं सर्व काही जास्त ओढाताण पण काही केली नाही त्याने, व्यवस्थितच बघत होता सर्व काही. मस्त असं लहान मुलांना अशा जास्त गोष्टी दिसल्या की सगळे ओढत बसतात इकडून तिकडून. पण आम्हाला पण तसंच वाटलं होतं, पण शिवने असं काही केलं नाही. मस्त बघत होता तो, फक्त थोड्याफार वस्तूंना असा हात लावत होता. असं काही जास्त ओढताना असं करत नव्हता. त्यामुळे जास्त वैताग आला नाही आम्हाला. पण थोडंफार घेता आलं सर्व काही गोष्टी ज्या पाहिजे ते. भरपूर 1-2 तास गेले होते आमचे डीमार्टमध्ये गेल्या ना की थोडंफार आपण सामान घेतो, पण फिरणंच जास्त होतं, थकून जाते सगळेजणच, असंच होतं. त्यामुळे शक्यतो जास्त आम्ही जात नाही. कधीतरीच जर जास्त अर्जंटली असेल, काही गोष्टी घ्यायच्या असेल मला, तरच मग मी जात असते, नाहीतर अदरवाईज नाही जात. आता इतर सर्व काही घेऊन झालं आहे आमचे, बिस्किट वगैरे, थोडाफार किराणा आणि सर्वांना चपला वगैरे सर्व काही घेतल्यात आम्ही. आणि आता घरी निघालेलो आहोत सर्व. आता बिल वगैरे करतायत ते अवनीचे पप्पा. बिल वगैरे घेतले की आता आम्ही घरी जाणार आहोत. बिलला पण खूप टाईम लागला होता इथं. आता झालं आहे बिल पण. हे बघा, आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर आणलं आहे आम्ही थोडाफारच किराणा आता, म्हणजे थोडंफार म्हणता मग सर्व काही घेतल्या वस्तू ज्या पाहिजे ते. आणि हे बघा, आता इथं नाश्ता करत आहोत. जरा सर्वांनाच भूक लागलेली आहे. आता त्यांचं चालला हिशोब. त्या घरी आले की त्यांचं तेवढंच काम असतं आहे, हिशोब, बिल, किती काय, कुठे काय, किती पैसे गेले, हे सर्व काही ते म्हणजे नाही का घरी आले बघत असतात. तर सर्वांनी या नाश्ता करायला. ऊन पण खूप वाढलं होतं, दुपार झाली होती, त्यामुळे म्हटलं आता शिव पण, त्याला पण झोप आली होती की तो पण रडत होता जरासं, तिथं किरकिर करत होता. म्हणून मग आम्ही पटकन घरी आलो आता आणि खात आहोत जरासं नाश्ता. थोडीशी नाही का थम्सअप वगैरे अवनीला आवडतं, अवनीला तिच्या पप्पाला. मला तर नाही आवडत असले ड्रिंक. मी फक्त ज्यूस वगैरे असलं पीत असते, पण हे असले ड्रिंक्स नाही आवडत मला. आता कुकर पण लावलेला आहे मी, खिचडी भात बनवला आहे मस्तपैकी. आता सर्वजण आम्ही जेवण वगैरे करणार आणि जरासा आरामच करणार आहोत सर्व. काही असं नाही का कुठं गेलं ना बाहेर की खूप थकल्यासारखं होतं, म्हणजे काही जास्त करत नाही आपण, पण फिरूनच जास्त थकून जात असतो. म्हणून तरी पण आम्ही जास्त कुठं फिरलो नाही, फक्त डीमार्टमध्ये जेवढा टाईम गेला. आणि आता थोडंफार खाल्लं आणि थोडं पाणी पिल्यामुळं जरासं बरं वाटलं. बाहेर पण काही खाता नाही आलं शिवमुळे, कारण इकडं तिकडं फिरायचं म्हटलं की तो जरा त्रास देतो. म्हणून मग डायरेक्ट आम्ही घरीच आलो आहे आणि थोडंफार खाऊन नाश्ता वगैरे केला आता. आणि भात वगैरे पण लावलेला आहे. तोपर्यंत म्हटलं जरासं बसावं नाही का, होईपर्यंत काय काय आणलं काही नाही थोडंसं चेक करून मग सर्व काही व्यवस्थित ठेवून देणार आहे. नंतरच आता काही काढणार नाही जास्त, कारण आता कंटाळ पण आलेला आहे खूप. म्हणून मग मी फक्त आता ह्या जे चपला वगैरे आणलेल्या आहेत त्याचं मी ट्राय करत आहे परत एकदा. आणि मी पण बघते घालून कशी काय दिसते चप्पल. आणि ही आहे शिवची सँडल आणि ही अवनीची आणि माझी सेम चप्पल आहे. तर खूप छान आहे, स्पंजी आणि हलकी फुलकी वेअरला पण मस्त वाटत आहे, दिसायला पण छान वाटते. आणि शिवला पण ट्राय केले सँडल, त्याला येत आहेत, पण तो त्यामध्ये अजून कम्फर्टेबल नाही आहे, कारण त्याला सवय नाही आणखी. थोडीशी आता सवय लागेपर्यंत तो असंच करेल, व्यवस्थित असं त्याला चालता येत नाही शूज वगैरे सँडलनी अजून. आत्ताशी कुठं चालायला शिकला आहे त्यामुळे.
शूज सँडलमध्ये त्याला नाही चालता येत जास्त, तर तो जागेवरून हलतच नाही आहे. मी त्याला बोलवते पण तो येतच नाही आहे माझ्याकडे, कारण का चालता येत नाही व्यवस्थित. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू परत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.